15 ऑगस्ट 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला। कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे। यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब, पवार ताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। यावेळी मंत्री गिरीश महाजन, पोलीस दलातील मुख्य अधिकारी, मनपा आयुक्त, महापौर, जिल्हाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।